हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे असं काही आजचं वातावरण होतं. जरा ढगाळ वाटत होतं, म्हणजे ऊन पडलं होतं, पण खूप लेट ऊन पडलं होतं दुपारी. तर आज आहे रविवार आणि रविवारसोबत आज गजानन महाराजांचा प्रकट दिवससुद्धा आहे. तर तेही तुम्हाला आता पुढे बघायला भेटेल. आम्ही दरवर्षीच्या मंदिरात जातो, तर त्याचंही मी थोडंफार शूट घेतलं होतं, तर ते मी पुढे लावलेलं आहे. तर सकाळी इथे आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. सगळं म्हणजे सुट्टी असल्यामुळे मी काय केलं, आज नाही, मी गेल्या काही दिवसांपासून असंच करते. अंघोळीच्या आधीच मी झाडू मारून झाल्यानंतर लागलीच फरशी पुसून घेते, ज्यामुळे की खूप छान फ्रेश असं वाटतं सकाळ सकाळी घरात. तर तसं करते मी आणि संध्याकाळी परत एकदा पोचा मारून घेते. म्हणजे रोजच्या रोज नाही, पण कधीतरी दोनदा पुसून घेते. तर आज रविवार होता आणि सकाळी लवकर उठणं झालं होतं, कारण आधी आणि अहो त्यांना क्रिकेटचे मॅचेस होत्या, तर तिकडे जायचं होतं. म्हणजे मॅचेस अहोंच्या होत्या, पण आधीला तर सुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं. तर ते दोघंजण गेले होते, त्यामुळे मला निवांत असा वेळ होता आज देवपूजेसाठी. तर छान अशी इथे आता माझी देवपूजा आवरून घेतली मी. त्यानंतर रांगोळी काढून घेते. आणि आज ही जी काही फुलं आहेत पूजेमध्ये, तर गुलाबाची फुलं जास्त होती, कारण जी काही जेवढी फुलं होती ती अशी खराब होत चालली होती, म्हणून मला सगळी संपवायची होती आजच्या दिवशी. आणि नवीन फुलं मला आज आणायची. जमलं तर दुपारी आम्ही एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला, तर तिथून मी येताना घेऊन येईल. तर ही छान अशी आता इथे माझी देवपूजा, आजची पूजा आवरून झालेली आहे. आणि खूप असा वेळ होता मला, त्यामुळे काय होतं की पूजाही व्यवस्थित होते आणि वाचनालाही थोडाफार वेळ मिळतो. कारण माझा नेहमी प्रयत्न असतो की रोजच्या रोज कुठल्याही ग्रंथाचे एक पाच पेजेस तरी वाचले गेले पाहिजे, पण एवढा काही वेळ नसतो, कारण सकाळी खूप काही गडबड असते. त्यामुळे मग मी काय करते, आधीला स्कूलला पाठवून आणि गेल्यावर मग थोडं लेट देवपूजा करते, ज्यामुळे की निवांत वेळ मिळतो. तर पूजा आवरून झाल्यानंतर आता घरातलं तर सगळं आवरलं होतं, पण हे उंबरठ्या पुसणं वगैरे ते बाकी होतं. घराच्या बाहेरचं थोडंसं आवरणं, झाडू वगैरे मारणं, तर ते करून घेतलं. आणि न्यायला खूप लेट होणार होतं, तर तोपर्यंत म्हटलं आपल्याकडे वेळ आहे, तर मी थोडीफार स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती. तयारी म्हणजे मला आज पालक पनीर बनवायचं होतं, जे की प्रत्येक रविवारी आधीला काही ना काही स्पेशल असं लागतंच. तर आज त्याने पालक पनीर बनवायला सांगितलं होतं. पनीर नव्हतं, ते येताना आणणार होते दोघंजण, त्यांना 1-1.5 वाजणार होतं यायला. तोपर्यंत मी ही ग्रेव्ही आता इथे पालक पनीरची बनवून ठेवली होती. त्यानंतर जेवणं वगैरे सगळं आवरून ते आल्यानंतर त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि जेवणं वगैरे आवरून आम्हाला 3 वाजले होते घरातलं सगळं आवरायला. आणि घरातलं सगळं आवरून झाल्यावर मला आज बाहेरही जायचं होतं. 1-2 कामं पेंडिंग होती, तर ते करायची होती. एक तर घरातलंच काम होतं आधीचं, आणि एक अहोंचं काम होतं. तर त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांच्या एका डीलरचं लग्न आहे, त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं, तर ते बघायला आम्ही बाहेर गेलो होतो. चांदीचा गणपती द्यायचा होता त्यांना, पण म्हणजे ज्या काही मॅम आहेत त्यांच्या, तर त्यांना फोटो पाठवला, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मूर्त्या खूप लहान वाटत आहेत, तर काहीतरी वेगळं दुसरं ट्राय करा म्हणून. तरी ते आम्ही फक्त बघून घेतलं, एक चौकशी केली. त्यानंतर मग आपण बाहेर पडलो आणि मुलांनी काही घेतलं नाही असं तर होतच नाही, आधीचं तर काही ना काही असतंच. तर त्याचे जे काही क्रिकेटसाठीचे लागणारे थायपॅड होते, तर ते बऱ्याच दिवसांपासून खराब झाले होते, ते नवीन घ्यायचे होते आधीला. तर ते दोघं बापलेकच गेले होते आणायला, आणि मला काही त्यातलं एवढं कळत नाही. मी गाडीतच थांबून होते, आणि कुठे घरातून बाहेर पडलो की कुठेही गेलेलो असलो तरी आधीचा एक बॉल घेणं तर कंपल्सरी असतंच. काय त्याला एवढं वेड आहे काय माहिती बॉलचं, प्रत्येक वेळेस त्याला नवीन बॉल घ्यायचाच असतो. आणि हे दोघं बापलेक त्यांचं काम करत होते, तोपर्यंत मी गाडीत बसून मात्र ह्या मुलीची गंमत बघत होती. मला तिचं खूप कौतुक वाटत होतं. वाटतं तिथे त्यांच्यासोबत कोणी नव्हतं, म्हणजे असतील पण मला कोणी दिसलं नाही. मी जेवढ्या वेळ तिथे होती तर ती मला एकटीच दिसली, आणि छान असं ती कस्टमर म्हणजे करत होती, गिऱ्हाईक जशी येत होती तसं त्यांना ज्यूस बनवून देत होती ती. तर आज आहे रविवार, आणि आज फारसं काही दिवसभर म्हणजे शूट नव्हतं झालेलं. मध्यंतरी सकाळी मी थोडंफार सकाळचं रुटीन शेअर केलं होतं, मिनी ब्लॉग एक मी अपलोड केला होता. आणि त्यानंतर फारसं काही शूट झालं नाही, कारण बाहेर जाणं झालं होतं. आधीच थोडंफार सामान आणायचं होतं आणि थोडं घरातलं असं. तिथून आल्यानंतर थोडाफार आराम केला, आणि आता संध्याकाळची जेवणं वगैरे आमची आटोपली आहेत. आणि आज रविवार सोबत गजानन महाराजांचा प्रगट दिनसुद्धा आहे. तर दरवर्षी आम्ही म्हणजे मंदिरात जातो महाराजांच्या, तर तिकडेच जायला आम्ही आता निघालो आहे. तर त्यासाठीच मी तयार झालेली आहे. तर चला, तर मग तुम्हालाही मी आता महाराजांचं दर्शन घडवते, तिथे व्हिडिओ अलाउड असेल तर. आणि ही जी साडी मी आज नेसली, तर ही साडी इतकी जुनी माझ्याकडे मला आठवतसुद्धा नाही, म्हणजे कमी जास्त करून तिला 8 ते 9 वर्ष झाले असतील.
तर एवढ्या दिवसांपासून ती माझ्याकडे होती आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान होतं तिच्यामध्ये, पण ते आता खराब झालं होतं वाटतं, तर ते मी टाकून दिलेलं आहे. आणि ही साडी मी आता ड्रेस शिवण्यासाठी आणली आहे. तिची लेस वगैरे काढायची होती आणि म्हणून मी तिला वर काढून ठेवलं होतं, पण म्हटलं एक लास्ट वेळेस आपण तिला नेसून घेऊयात, म्हणून आज मी तिला नेसून घेतलं होतं. आणि खूप छान वाटत होती ती, कारण साडी फारशी खराब नाही झालेली, पण भरपूरदा वापरून झाली होती, म्हणून ती मला जरा बोर वाटायला लागली होती. आणि इथे मंदिरात आलो आम्ही, तर एवढी गर्दी होती, पण एवढं डिसिप्लिन असतं गजानन महाराजांचं कुठेही मंदिर असू दे, जसं शेगावमध्ये असतं तर तसंच इतर ठिकाणीसुद्धा मला बघायला भेटतं. ह्या मंदिरात आम्ही दरवर्षी येतो, पण ह्यावेळेस जरा लेट झालं होतं आम्हाला, कारण दुपारी बाहेर जाणं झालं होतं आणि तिकडून आल्यावर मग परत संध्याकाळचा स्वयंपाक, मग त्यात बराच वेळ गेला. तर आता मला वाटतं 8:30 पावणे 9 झाले असतील. तर तेव्हा आम्ही इथे आलो होतो, नाही तर दरवर्षी आम्ही 6:30-7ला येऊन दर्शन घेऊन जातो. तर इथे म्हणजे प्रसादसुद्धा असतो, प्रसादसुद्धा असतो, तर आजही होता, पण आता सगळं आटोपलं होतं, लेट झालं होतं म्हणून. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि आता तर फक्त आज प्रकट दिन होता म्हणून गर्दी होते, पण मध्ये आम्ही बऱ्याचदा कधीतरी म्हणजे असं जाणं होतं आमचं तिथे, तर खूप निवांत वाटतं, शांत बसून राहणं खूप भारी वाटतं तिथे. तर खूप छान अशी इथे रांगोळी काढली होती महाराजांची. त्यानंतर आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि आधी मी नमस्कार वगैरे करून घेतला, दर्शन घेतलं आणि नंतर मग हे थोडंसं शूट घेतलं होतं, म्हटलं तुम्हालाही दाखवावं म्हणून, तुमचंही दर्शन व्हावं म्हणून. तर छान असं निवांत शांततेत तिथे आमचं दर्शन झालं. त्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही तिथे बसून होतो आणि तिथे जे काही दुपारी यज्ञ वगैरे झालं असेल, होम वगैरे, तर मला ही रक्षा घ्यायची होती, तर मी ही घेऊन जाते दरवर्षी. आणि जे काही साईबाबांची उदी असते जी आम्ही रोजच्या रोज लावतो, तर त्या डब्बीत मी ती चाळून मिक्स करून ठेवून देते. तर आज मात्र मला काही म्हणजे घरनं डब्बी वगैरे असं काही नेलं नव्हतं मी, तर तिथेच एक द्रोण पडलं होतं कागदाचं, तर त्यात मी ती रक्षा भरून आणली होती घरी. आणि मी दरवर्षी करते हे, जेवढ्या दिवस पुरते तेवढ्या दिवस, पण मी येताना सोबत घेऊन येते. तर आजही मी तेच केलं, ही एवढीशी अशी रक्षा मी घरी घेऊन आले आणि अजूनही तिथे गरम लागत होतं त्यात. आणि आता हे सोमवारच्या दिवशी मी शूट करून ठेवलं होतं थोडं, तर तूप बनवायचं होतं मला आज. तर बऱ्याचदा आणि बऱ्याच वेगवेगळ्या मी पद्धती वापरून बघितल्या तूप बनवण्याच्या, पण जी काही आपली साधी सोपी आणि जुनी पद्धत आहे मिक्सरमधून फिरून घ्यायची, तर तीच मला आवडते. म्हणजे मला असं वाटतं की त्यामुळे काहीच वाया जात नाही आणि पूर्ण लोणी आपलं असं निघून तयार होतं. तर एका साईडला तूप बनवत होती आणि इकडे जेवणात मी बनवली होती शेवगाची शेंगांची भाजी, कारण आज पप्पासुद्धा येणार होते आणि त्यांना दुसरं काही गोड वगैरे असं काहीच चालत नाही, खात नाही ते, त्यांना भाजीपोळीच आवडते. तर ही जी शेंगांची भाजी बनवते मी काळ्या रश्श्याची, तर ही बनवायच्या आधी मी जे काही शेंगा असतात ना, तर त्यांना थोडंसं कुकरमध्ये तेल, जिरं आणि हळद, मीठ घालून एक शिट्टी काढून घेते त्यांची, आणि एक बटाटासुद्धा मी त्यात नेहमी ॲड करते, कारण ते आहोंना आवडतं. तर आज पण मी तसंच केलं होतं, आधी शेंगा शिजवून घेतल्या होत्या आणि मग ह्या भाजीत म्हणजे मसाल्यात मी टाकल्या होत्या. तर त्याचाही मी एक मिनी ब्लॉग अपलोड केलेला आहे, मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितला असेल, ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी चेक करा. तर मी अशा पद्धतीने भाजी बनवते. त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या, कारण पप्पांना लेट होणार होतं, तर मी आता फक्त आमच्या दोघांच्याच बनवल्या, पप्पा येतील तेव्हा त्यांच्यासाठी बनवल्या जातील गरम गरम, त्यांना खूप लेट होणार होतं. त्यानंतर तूपही माझं थोडं गार झालं होतं, कोमट होतं, तर मी ते चाळून घेतलं. आणि गेल्या आठवड्यात 1-2दा म्हणजे जास्तीचं दूध आणलं गेलं होतं, म्हणून साई जरा जास्त जमा झाले होते, तर ह्यावेळेस तूपही जरा चांगलं पडलं आहे. म्हणजे मला वाटतं 1/2 किलो माझं तूप ते पडलं होतं. तो स्टीलचा डब्बा होता तेवढा तो फुल भरला होता माझा. आणि त्यानंतर मग ही सगळी भांडी वगैरे जे काही असतात ते आवरून घेतलं आणि घरातले जी बाकीची कामं असतात तर ती माझी ऑलरेडी सकाळी आवरूनच झाली होती. मी मुद्दामून स्वयंपाक हळूहळू करत होती, कारण आहोही लेट येणार होते आणि पप्पांनाही लेट होणार होतं, आणि सकाळी नाश्ता झालेला होता आधीच्या टिफिनसोबत बनवून घेतला होता मी, त्यामुळे माझं निवांत चाललं होतं सगळं. तर इथे आता ही भांडी वगैरे आवरून घेतली होती. त्यानंतर मग थोड्या वेळाने आहो आले तेव्हा आमचे जेवणं वगैरे आटोपले होते, आणि त्याच्यानंतर मग पप्पा आले होते. म्हणजे 1-2 क्लायंटसुद्धा होते, आणि मला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये कमेंट आली हेअर कलरविषयी. तर मला करायचं तर आहे, कारण आता हेअर म्हणजे 2 ते 3 महिने झालेले आहेत मला कलर करून, पण सध्या काय झालं ना, माझी केसांची ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे डॉक्टरांनी काहीच करायला नाही सांगितलं आहे, म्हणून मी थोडं थांबून घेतलं आहे. तर मला 2-3दा त्यांचं म्हणजे कमेंट आलेली आहे, पण मग करूमध्ये ते राहतं आहे, आणि डॉक्टरांनी नाही सांगितलं असल्यामुळे ते होत नाही आहे. तर मी लवकरच आणेल, डॉक्टरांना विचारून त्यांनी हो सांगितलं तर हेअर कलरचा ब्लॉग. तर त्यानंतर मग आम्ही इथे सुद्धा आलो होतो गिफ्ट बघायला, ज्यांना कोणाला आम्हाला द्यायचं होतं त्यांच्यासाठी कंपनीकडनं. मग तिथे मला फारसं काही आवडलं नाही, कारण ते नंतरून काही म्हणजे वापरात येत नाही अशा काही गोष्टी फक्त शोच्या असतात. तर मग हा एक गणपती, हा सुद्धा चांदीमध्येच होता, तर हा आम्ही सिलेक्ट केला होता, बाजूचा जो आधी दाखवला तो, आणि तो मग घेतला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.